नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांनो, जर तुम्ही हे दोन चुका टाळल्या नाही तर तुमचे पैसे येणं बंद होईल, म्हणजेच की तुमचे 2000 रुपये हप्ता हा बंद होईल। आता हे दोन चुका कोणत्या आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या चुका कधीच तुम्हाला करणे नाही, नाहीतर अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शेतकऱ्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली। पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। पीएम किसान योजनेत आतापर्यंत 22 हप्ते देण्यात आलेत। त्यानंतर शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याची वाट पाहत आहे। दरम्यान 23वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे करणे गरजेचे आहे। दरम्यान काही चुकामुळे पीएम किसानचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही। पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य माहिती आणि कागदपत्रे द्यावी लागणार। याचसोबत केवायसी करतानाही काळजी घ्यायची आहे। जर तुम्ही हे कामे केले तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे। जर केवायसी केली नाही तर तुम्हाला 23 हप्ता मिळणार नाही। केवायसीमुळे लाभार्थ्यांची ओळख पडते, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात। तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केवायसी करू शकतात। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे। यासोबतच IFSC कोड बरोबर टाकावा। जर तुमचे बँक खाते बंद असेल तर तुम्हाला पैसे मिळत नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच बँकांना स्टेटस चेक करावं, हे महत्त्वाचं अपडेट राहणार आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक अकाउंट लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्या पण बँकेला शाखाशी कनेक्टेड असाल तर तिथे जाऊन तुमचा आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करून घ्या, जेणेकरून पीएम किसानचा 23वा हप्ता तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। हे दोन कामे करणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। दोन कामे पार पाडा आणि नक्की तुम्हाला फायदा होईल। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या चुका खतम होईल आणि त्यांना येणारा हप्ताही मिळेल। जेव्हा पण 23वा हप्ता पीएम किसानचा निघेल तोपर्यंत आम्ही तुम्हाला GR आणि येणारी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू। तरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।